आरवचे अश्रू पायलने जसे मुठीत बंद केले तसे आरव उठला आणि निघू लागला. पण पायलने त्याचे मनगट पकडले. आरवने तिच्याकडे एकदाही मागे वळून पाहिले नाही. पायल आरवच्या समोर येऊन उभी राहिली तर आरव तिच्यापासून नजर चोरू लागला. पायलने त्याच्याकडे बघत अतिशय प्रेमाने तिच्या दोन्ही हातांनी त्याच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि हळूच त्याला स्वतःकडे वळवले. आरव समोर नजर झुकवून उभा होता. पायलने त्याला आज पहिल्यांदाच असं पाहिलं होतं. त्यामुळे आरवला एवढं उदास आणि रडताना पाहून तिला खूप वेदना होत होत्या. तिने खूप प्रेमाने त्याचे अश्रू पुसले आणि म्हणाली, मला माहीत आहे सर, तुम्ही तुमच्या भूतकाळात खूप दुःख सहन केले आहे आणि त्याच वेदना तुम्हाला खूप त्रास देतात. पण जर तुम्ही तुमच्या वेदना तुमच्या जवळच्या व्यक्तीशी शेअर केल्या तर तुमचे दुःख थोडे कमी होईल. जर माझे स्वतःच्या लोकांनी माझ्या वेदना समजल्या असत्या ना पायल, तर अर्जुन शेखावत बरोबरच्या माझ्या लढाईत त्यांनी मला साथ दिली असती आणि माझ्यावर रागवले नसते. असे म्हणत आरवने पायलचा हात त्याच्या चेहऱ्यावरून काढून टाकला आणि निघू लागला. असं नाही आहे सर. पायल असं म्हणताच आरवची पावलं थांबली. पायलने वळून त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, तुमची आजी आणि तुमचे मित्र दोघेही तुमच्यासोबत आहेत, पण त्यांचा एक छोटासा प्रॉब्लेम आहे की ते तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि तुम्हाला गमावण्याची त्यांना भीती वाटते. बस म्हणून त्यांना नाही वाटत की अर्जुन शेखावतसारख्या ताकदवान व्यक्तीशी तुम्ही लढावे. आरवनेही पायलकडे पाहिलं आणि म्हणाला, पण जोपर्यंत मी अर्जुन शेखावतकडून माझ्या आईबाबांच्या मृत्यूचा बदला घेत नाही, मी शांतपणे जगू शकणार नाही पायल. ज्या दिवशी मला तो माणूस रस्त्यावर दिसेल त्या दिवशी मला शांती मिळेल. पायल पुन्हा आरवकडे आली आणि त्याच्याकडे बघत म्हणाली, मग जा आणि आजी आणि आदी सरांना खात्री द्या की या युद्धात तुम्ही स्वतःला काहीही होऊ देणार नाही. पण राग आणि अहंकाराने नाही तर प्रेमाने. ते दोघेही तुमचे बोलणे नक्कीच समजतील आणि नक्कीच तुम्हाला साथ देतील. आणि तू? आरवने विचारले. आरवचा हा प्रश्न ऐकून पायल त्याच्याकडे बघू लागली, पण काही बोलू शकले नाही. आरव पायलच्या जवळ आला आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, पायल, तू माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाहीस, पण आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर खरंच हवं आहे. कारण गेल्या काही दिवसात तूही माझ्या आपल्या माणसांच्या यादीत सामील आहे. आरवने असं बोलताच पायलचा चेहरा उजळला, पण तरीही तिला काहीच बोलता येत नव्हते, कारण तिने आरवला काय उत्तर द्यावे हे तिलाच समजत नव्हते. आरव तिच्या जवळ आला आणि पायलच्या चेहऱ्याला स्पर्श करत विचारले, आजही काही बोलणार नाहीस का? पायलने काही न बोलता नजर खाली केली. आरव स्वतः पायलपासून बाजूला होऊन जाऊ लागला. तेव्हा पायल म्हणाली, मी तुमच्यासोबत आहे सर. पायलने असे सांगताच आरवची पावले थांबली. त्याने वळून पायलकडे पाहिले आणि पायल हसली. आरवच्या चेहऱ्यावरही हसू उमटले. तू जा आणि रिहर्सलला तयार हो. मी आजीशी बोलून काही महत्त्वाचं काम पूर्ण करून मग येतो. आरवने असं म्हणताच पायलने हळूच मान हलवली. आरव तिथून निघून गेला. तो निघून जाताच पायल रागाने बडबडली, हे आरव सरसुद्धा विचित्र प्रकारचे व्यक्ती आहेत. मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले, बदल्यात काहीतरी बोलायला हवं होतं ना, पण काहीही न बोलता निघून गेले. मीही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते द्यायला पाहिजे. पायल तोंड करून रिहर्सल हॉलच्या दिशेने जाऊ लागली. पण आरव आता तिला आपलं मानत आहे या विचाराने तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. इकडे आरवच्याही चेहऱ्यावर हसू होते. आजीच्या खोलीत पोहोचल्यावर त्याने पाहिले की आजी तिच्या मुलाचा आणि सुनेचा फोटो पाहून रडत आहे. आरव येऊन तिच्या शेजारी बसला. यशोदाकडे पाहत त्याने तिच्या हातातून तो फोटो घेतला आणि म्हणाला, आजी, आज आपण आपल्या लोकांना फोटोत पाहून अश्रू ढाळत आहोत, तर त्याचे कारण अर्जुन शेखावत आहे. त्या रात्री अर्जुन शेखावतला आईबाबांचा जीव घेताना तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं ना. ती कार अर्जुन शेखावतची होती. आपण दोघांनी आजी त्यांच्या गाडीचा नंबर पाहिला होता ना. हो बेटा, पण तरीही त्या रात्री अर्जुन गाडी चालवत होता हे सत्य स्वीकारायला माझं मन कधीच तयार होत नाही. आरव, त्या रात्री ती गाडी दुसरं कोणीतरी चालवत असण्याची शक्यता आहे, यशोदा म्हणाली. आरवने आजीच्या चेहऱ्याला हात लावला आणि म्हणाला,
असू शकते, पण खरंच तसं असेल तर? अर्जुन शेखावतने आजपर्यंत या विषयावर स्पष्टीकरण का दिलेलं नाही? आईबाबांच्या मृत्यूची बातमी ऐकूनही तो तुला भेटायला का आला नाही? मी मुसळधार पावसात भिजत अनेक मैल पळत त्यांच्या घरी मदत मागायला पोचलो, तेव्हा त्यांनी माझी मदत करणे तर दूर, पण माझ्यासाठी माझ्याच घराचे दरवाजे का उघडले नाहीत? माझा द्वेष विनाकारण नाही आजी, पण तुझी मन त्यांना गुन्हेगार मानायला तयार नाही, कारण तू नेहमीच त्यांना तुझा मुलगा मानले आहेस. पण सत्य तर हे आहे आजी, तुझ्या प्रेमाच्या बदल्यात त्यांनी तुझ्याच मुलाला हिसकावून घेतले. बाबांनी कधीच त्यांची फसवणूक केली नाही, हे तुलाही माहीत आहे. त्यांनी आमची फसवणूक केली आणि त्यांच्या फसवणुकीसाठी मी त्यांना कधीही माफ करणार नाही. मी इतका महान नाही की मी माझ्या आई आणि वडिलांच्या गुन्हेगाराला माफ करू शकेन आजी. हे युद्ध नक्कीच होईल आजी, आणि या युद्धात विजय माझाच होईल. पण तोपर्यंत माझा विजय अपूर्णच राहील, जोपर्यंत तू माझ्यासोबत नाहीस. मी तुझ्यासोबत आहे बेटा, सदैव, पण तू मला वचन द्यायला हवं की तू नेहमी माझ्यासोबत असशील, आणि काहीही झालं तरी तू असं काही करणार नाहीस ज्यामुळे तुझा जीव धोक्यात येईल. हे वचन दे मला. यशोदाने असे बोलतात आरवच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्याने आजीचा हात दोन्ही हातात धरला आणि म्हणाला, आजी, मी तुला वचन देतो की मी स्वतःला काहीही होऊ देणार नाही आणि नेहमी तुझ्यासोबत असेल, तुझी काळजी घेण्यासाठी. यशोदाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिने आरवला छातीशी घट्ट मिठी मारली. आरवने तिच्या कपाळावर खूप प्रेमाने चुंबन घेतले आणि म्हणाला, आजी, तू आराम कर, मी रिहर्सलला जात आहे. यशोदाने हळूच होकार दिला आणि आरव तिथून उठला आणि निघू लागला. पण काही पावले चालल्यावर तो थांबला आणि वळून यशोदाला विचारले, आजी, तू मला विचारले नाही की त्या व्हिडिओमध्ये जे काही दिसत आहे ते कितपत खरे आहे? यशोदा हसली आणि म्हणाली, आरव, मला माहीत आहे की माझा नातू त्याची मर्यादा कधीच ओलांडणार नाही. म्हणूनच तू प्रेस कॉन्फरन्समध्ये सर्वांना सत्य सांगावे, जेणेकरून माझ्या नातवावर असे घृणास्पद आरोप पुन्हा कोणी करू नये. ठीक आहे आजी, जर तुला हेच वाटत असेल की मी त्या व्हिडिओचे सत्य सगळ्यांना सांगावे तर मी तेच करेन. आरवने असे सांगताच यशोदाचे हसू आणखी वाढले. आरवही चेहऱ्यावर हसू घेऊन तिथून निघून गेला. कबीर तुरुंगातून बाहेर येताच मीडिया त्याच्याकडे आली, पण त्याच्या गार्ड्सने कोणालाही पुढे जाऊ दिले नाही. मीडिया पुन्हा त्याच्याजवळ येऊन त्याला प्रश्न विचारत होती. एका पत्रकाराने विचारले, कबीर, तुरुंगात 3 दिवस घालवण्याचा तुमचा अनुभव कसा होता? मग दुसऱ्याने विचारले, तुमची पत्नी आणि आरव राठोड यांच्या लीक झालेल्या MMSबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे? तो व्हिडिओ खोटा आहे की तुमच्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी बनवला गेला आहे? तुम्ही रागिणीला घटस्फोट देणार आहे की सत्य माहीत असूनही तिच्यासोबत राहणे पसंत करणार? दुसऱ्या पत्रकाराने विचारले. कबीर रागाने त्याला मारण्यासाठी पुढे सरसावला होता, तेव्हा त्याच्या माणसांनी त्याला पकडले आणि त्याच्या गाडीत बसवले. मग एका रिपोर्टर मुलीने तिचा माईक कबीरच्या जवळ आणला आणि म्हणाली, आरव राठोड काही वेळाने पत्रकार परिषद घेणार आहेत आणि सर्वांना या व्हिडिओची सत्यता सांगणार आहेत. हा व्हिडिओ खोटा नसून तुमच्या पत्नीसोबतच्या अवैध संबंधाचे सत्य आहे. हे जर त्याने सिद्ध केले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? मी आरवला मारून टाकीन, कबीर रागाने म्हणाला, आणि त्याच्या वकिलाने त्याचे डोके धरले. मग त्याच रिपोर्टरने पुन्हा प्रश्न विचारला, आणि तुमची बायको चुकीची असेल तर? कबीर रागाने तिच्याकडे बघू लागला, पण रिपोर्टर मुलगी न घाबरता म्हणाली, मी हा प्रश्न विचारत आहे कारण तुमच्या पत्नीची प्रतिमा चांगली नाही. कबीर रागाने म्हणाला, माझ्या पत्नीच्या प्रतिमेची काळजी तुम्ही करू नका नेहाजी, कारण आरवच्या प्रेस कॉन्फरन्सबद्दल तुम्ही बोलत आहात. त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये आरव नॅशनल TVवर माझ्या वडिलांची आणि माझ्या पत्नीची तुम्हा सर्वांसमोर माफी मागणार आहे आणि तो व्हिडिओ खोटा असल्याचे स्वतः कबूल करेल, जे त्याने आमच्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी केले होते.
तुम्हाला खात्री आहे का आरव राठोड असे करतील? कारण माझ्या माहितीनुसार ते कधीही कोणालाच स्पष्टीकरण देत नाही. खरं तर आज ते पहिल्यांदाच मीडियासमोर येत आहे. आजच्या आधी त्यांना फक्त बॅक स्टेजच पाहिले आहे. शेवटचे ते मीडियासमोर 3 वर्षांपूर्वी त्यांच्या नाटकाच्या वेळी आले होते. पण तिथेही आम्हाला कॅमेरा आणि मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. मग तुम्हाला एवढी खात्री कशी आहे की आरव राठोड तुमच्या पत्नीची आणि तुमच्या कुटुंबाची माफी मागतील? आज प्रत्येकालाच माहीत आहे की तुमच्या कुटुंबाने आणि तुमच्या पत्नीने दोघांनीही त्यांना धोका दिला आहे. शटअप, जस्ट शटअप, कबीर जोरात ओरडला. मग त्याचे वकील ड्रायव्हरला म्हणाले, ड्रायव्हर, गाडी चालवू लवकर. ड्रायव्हर गर्दी गाडी पुढे घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याला जाताना पाहून मीडियाने त्याच्या मागे प्रश्न विचारत धाव घेतली. तेवढ्यात एक रिपोर्टर त्याच्या मागे धावली आणि ओरडली, कोणती इज्जत वाचवायला धावत आहेस? तुझी इज्जत तर तुझ्या बायकोने सोशल मीडियावर व्हायरल करून घालवली आहे. रिपोर्टरने असे बोलताच कबीर जोरात ओरडला, गाडी थांबवा. मात्र ड्रायव्हरने त्याचे ऐकले नाही. मग कबीर अजून जोरात ओरडला, मी म्हणालो गाडी थांबवा. कबीर बाबा, मीडियाचे कामच आहे मोठ्या लोकांची इज्जत काढायची. तुम्ही का त्यांच्या तोंडाला लागत आहे? तुम्ही जर चुकून कोणावर हात उचलला तर मोठा प्रॉब्लेम होईल, समजून घ्या. वकिलाने त्याला समजावले, पण कबीरने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही असे वाटले आणि तो पुन्हा ओरडला, मी म्हणालो गाडी थांबवा, नाहीतर तुझी नोकरी जाईल. कबीरच्या धमकीला घाबरून ड्रायव्हरने लगेच गाडी थांबवली. कबीर रागाने गाडीतून बाहेर आला. तेव्हा त्याचे वकीलही त्याच्याबरोबर बाहेर आले आणि म्हणाले, प्लीज कबीर बाबा, जाऊ द्या, मुद्दा समजून घ्या प्लीज. कबीरने त्याच्या वकिलांचे न ऐकता रिपोर्टरची कॉलर पकडून त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. बाकीची मीडियाही तिथे आली आणि कबीरला शूट करू लागली. कबीरचे गार्ड त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते, पण तो त्या पत्रकाराला मारत होता. मोठ्या कष्टाने त्याच्या लोकांनी त्याला रिपोर्टरपासून वेगळे केले आणि तेथून नेण्यास सुरुवात केली. त्या रिपोर्टरने त्याच्या ओठातून रक्त वाहत असल्याचे पाहून म्हणाला, तू एका रिपोर्टरवर हात उचलला ना, आता बघ तुझी उरलेली इज्जत कशी मातीत जाते आणि पुन्हा एकदा तयार हा तुरुंगाची हवा खायला. अरे जा, मी तुझ्यासारखे बरेच लोक पाहिले आहेत. तुझ्यासारख्या लोकांशी कसं वागायचं हे मला चांगलेच माहीत आहे. कबीर असे बोलताच त्याच्या गार्डने त्याच्या तोंडावर हात ठेवून त्याला पकडले आणि जबरदस्ती गाडीत बसवले. तो बसल्याबरोबर गार्ड ड्रायव्हरला म्हणाला, लवकर निघ इथून. ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली आणि कबीरची गाडी पटकन तिथून निघून गेली. इकडे पायल तिच्या मेकअप रूममधून रिहर्सलसाठी तयार होऊन बाहेर आली आणि श्रुतीकडे जाऊ लागली. श्रुती टापच्या इतर मुलींशी बोलत होती आणि बाकी सगळे त्यांच्या फोनकडे बघत गप्पा गोष्टी करण्यात मग्न होते. त्यांना पाहून पायल मुलींकडे आली आणि श्रुतीला विचारले, काय गप्पा चालल्या आहेत? तेच जे आज शहरात सगळीकडे चालू आहे, स्टाफमधील एका मुलीने सांगितले. पायल क्षणभर विचार केला आणि विचारले, म्हणजे? श्रुतीने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, काल रात्रीपासून तू तुझा फोन चेक केला नाहीस पायल, ना टी व्ही पाहिला ना वर्तमानपत्र. एकदा तुझा फोन चेक कर आणि हो, आजचे वर्तमानपत्र पण बघ. मग तुला समजेल की सगळेजण कोणत्या मुद्द्यावर चर्चा करत आहेत. पायल क्षणभर विचारात हरवून तिचा फोन चेक करत ती बाजूला उभी राहिली. तिच्या फोनवर बातमी पाहिल्यावर ती हसत म्हणाली, अरे, तर सगळे ह्याबद्दल बोलत आहेत. असं म्हणत पायल तिचा फोन चेक करू लागली. अचानक तिची नजर आरव आणि रागिणीच्या लीक झालेल्या MMSवर पडली. जेव्हा पायलने तो MMS पाहिला तेव्हा तिला आरवने रागिणीच्या इतक्या जवळ गेलेलं चांगलं वाटलं नाही. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य उदासीत बदलले. तिने फोन बंद केला आणि ती तिच्या मेकअप रूममध्ये आली. तिने पुन्हा तिच्या फोनकडे पाहिले आणि म्हणाली, आज अर्जुन सर इथे आले होते तेव्हा मला कळले होते की आरव सरांनी स्वतःचे आणि रागिणीचे व्हिडिओ व्हायरल केले होते. पण त्यांनी असे व्हिडिओ व्हायरल केले असावेत मला याची कल्पना नव्हती. रागिणी कशीही असो, पण आरव सरांनी सगळ्या जगासमोर तिचा असा तमाशा करायला नको होते. हे खूप चुकीचे आहे. काही चुकीचे नाही पायल, श्रुती आत येत म्हणाली. पायलने वळून तिच्याकडे बघितले तेव्हा श्रुती तिच्या जवळ आली आणि म्हणाली, रागिणी ह्याच लायकीची आहे पायल. तू तिला फक्त मीडियाद्वारे ओळखतेस, पण मी तिला वैयक्तिकरित्या ओळखते. ती खूप वाईट बाई आहे. तू तिच्यासाठी काळजीत आहे, पण तिला या सगळ्याने काही फरक पडणार नाही. उलट तिचा येणारा चित्रपट
विना प्रमोशनशिवाय प्रमोट होत आहे. पायल काहीच बोलू शकली नाही, पण विचारात हरवून गेली. श्रुतीने टेबलावर ठेवलेले कानातले उचलले आणि पायलच्या दिशेने केले आणि म्हणाली, मला माहीत आहे की आरव सरांची इमेज तुझ्या नजरेत चांगली नाही पायल, पण मी पाहिलं आहे की तूही सरांना समजायला लागली आहे. तर प्लीज हे सर्व पाहून त्यांच्याबद्दल काही चुकीचा विचार करू नको. पायलने हसण्याचा प्रयत्न केला आणि तिचे कानातले घालायला सुरुवात केली. आधीने प्रेस कॉन्फरन्सची पूर्ण तयारी आपल्या घराच्या लॉनमध्ये केली होती. आरवच्या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी कधी उघडतात याची मीडिया आतुरतेने वाट पाहत होती. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला स्वतःचा आणि रागिणीचा व्हिडिओ पाहून आरव हसत हसत खोलीतून बाहेर पडत होता. त्याला हसताना पाहून आधी मनात म्हणाला, आज इतक्या वर्षांनी प्रेस कॉन्फरन्स घेत आहे. अर्जुन शेखावत आणि रागिणीची हा कधीही माफी मागणार नाही. पण कुणास ठाऊक आज हा मीडियासमोर काय तमाशा करणार आहे. तेवढ्यात आरव त्याच्या जवळ आला, त्याच्या गळ्यात हात घातला आणि पुढे येत म्हणाला, मला माहीत आहे मी प्रेस कॉन्फरन्समध्ये काय बोलणार आहे. असा प्रश्न तुला पडला आहे हो ना. आधीने रागाने त्याच्या खांद्यावरून हात काढून घेतला आणि निघू लागला. आरवने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आता याचा पण रुसवा काढावा लागेल. आरव धावत आधीजवळ आला आणि त्याच्यासोबत चालत असताना म्हणाला, आधी आज मी मीडियासमोर काहीही बोलणार नाही. उलट जे अर्जुन साहेबांना हवे आहे तेच बोलेन. अर्थात मी खरे सांगेन. ठीक आहे, कोणतं खरं? आधीने रागाने विचारले. तर आरवने पुन्हा त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, काही वेळात तुला ते कळेल. जर तुला मला सांगायचेच नव्हते तर मग माझ्या नाराजीचे कारण का विचारत होतास. असे बोलून आधी निघून जाऊ लागला. पण 2 पावले टाकल्यावर तो म्हणाला, मी मीडियाला आत बोलावतो. तू 15 मिनिटांनी आणि फटाफट तुझा हा फिल्मी ड्रामा संपव, कारण मला तुझे ड्रामे हाताळण्याव्यतिरिक्त बरीच कामे आहेत. आरव काहीतरी बोलणारच होता तेव्हा आधी रागाने तिथून निघून गेला. इकडे पायल अजूनही आरवचाच विचार करत होती. ती मनात म्हणाली, मला समजत नाही की हे सगळं बघून मला इतकं वाईट का वाटतंय. रागिनी ही आरव सरांची एक्स गर्लफ्रेंड होती, त्यामुळे दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले असावेत हे उघड आहे. आणि तसेही या इंडस्ट्रीत हे सर्व घडणे ही काही मोठी गोष्ट नाही. तरी हे पाहून मी इतकी अस्वस्थ का होते. पायलने तिचे डोळे मिटले आणि मग दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, पायल, ते तुझे बॉस आहे आणि ते त्यांच्या आयुष्यात काहीही करू देत. तुझा त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तू एवढी अस्वस्थ का होत आहे. तुला हे नाटक कसं तरी पूर्ण करायचं आहे आणि मग तुझ्या छोट्याशा जगात परत जायचं आहे. ही मोठी लोकं आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या बाता, त्यांच्याशी तुझा काय संबंध. तू रिहर्सल कर. पायल असे बोलून नुकतीच मेकअप रूममधून बाहेर आली तेव्हा तिची नजर ऋषीवर पडली. त्याला पाहताच पायलने तोंड फिरवले आणि त्याच्यापासून जाऊ लागली. ऋषीच्या चेहऱ्यावर एक तिखट हास्य उमटले आणि तो मनात म्हणाला, फायनली पायल, आज मला तुझ्यासोबत रिहर्सल करण्याची संधी मिळाली आहे. आजचा दिवस खूप मजेत जाणार आहे. पायल सूरजजवळ येताच सूरज तिला म्हणाला, पायल, आरव सरांना अजून अर्धा तास लागेल, त्यामुळेच आज संध्याकाळी जो सीन रिहर्सल करणार होतो तो आधी रिहर्सल करू. तुझा आजचा पहिला सीन ऋषीसोबत असेल. तुला तुझे डायलॉग लक्षात आहे ना. पायल ऋषीकडे बघत म्हणाली, हो सर. पण आरव सर अर्ध्या तासात येतील ना. सूरज हसला आणि म्हणाला, हो पायल, त्याची प्रेस कॉन्फरन्स संपताच ते येतील. तू ऋषीच्या बरोबर तुझी जागा घे. आपण 5 मिनिटात रिहर्सल सुरू करू. पायलने हळूच मान हलवली आणि सूरज तिथून निघून गेला. पायलने ऋषीकडे पाहिलं आणि हळूहळू त्याच्याकडे जाऊ लागली. तिला त्याच्याकडे येताना पाहून ऋषी पुन्हा हसला आणि म्हणाला, शेवटी पायल, आज मलाही तुझ्यासोबत एक रोमॅन्टिक सीन करण्याची संधी मिळालीच. पायल त्याच्याकडे बघत म्हणाली, शेवटी ऋषी, मला पण आणखी एक चान्स मिळणार आहे तुला थप्पड मारायचा. ऋषीच्या चेहऱ्यावर एक तिखट हसू उमटले आणि तो पायलच्या जवळ आला आणि म्हणाला, तुझ्या या अशा वृत्तीमुळे मी तुझ्यासाठी वेडा झालो आहे पायल. हाय, किती मजा येईल मला जेव्हा मला तुझ्या तितकीच जवळ येण्याची संधी मिळेल जितके आरव सर असतात. पायलने रागात तिचे हात घट्ट पकडले आणि रागावर नियंत्रण ठेवत म्हणाली, हा रोमॅन्टिक सीन नाही ऋषी, तर हा तो सीन आहे जिथे तू जबरदस्तीने मला तुझ्या जवळ आणण्याचा प्रयत्न करशील आणि मी तुला तुझ्या स्टेटसची आठवण करून देईन.
ऋषी पुन्हा असला. मग सूरजने माईक उचलला आणि म्हणाला, मित्रांनो, मी अंगठा दाखवताच आम्ही रिहर्सल सुरू करू. तुम्ही सर्वजण तयार राहा. हो सर, सगळे एकत्र म्हणाले आणि लगेच आपापल्या जाग्यावर आले. इकडे सर्व मीडियाचे लोक लॉनवर खुर्च्या बसून आरवची येण्याची वाट पाहत होते आणि आरवची माणसे मीडियासमोर ठेवलेला प्रोजेक्ट तपासण्यात व्यस्त होती. मग एका पत्रकाराने विचारले, आदी साहेब, तुमचे मित्र प्रेस कॉन्फरन्समध्ये असे काय दाखवणार आहेत? त्याची एवढी तयारी केली जात आहे? मला याबद्दल काही माहीत असते तर आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी नेहमीप्रमाणे आरवच्या जागी तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली असती. पण यावेळी आरवला तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. मीडियासमोर ठेवलेल्या खुर्चीवर बसत आदी म्हणाला. मग एका रिपोर्टर मुलीने विचारले, बाय द वे, हे आरव राठोड आहेत कुठे? त्यांच्या दर्शनासाठी आम्ही मीडिया आसुसलो आहोत. एवढा वेळ आम्ही देवाची वाट पाहिली असती तर कदाचित देवानेही आम्हाला दर्शन दिले असते. तुम्ही बरोबर आहात मिस नेहा. तेव्हाच आरव त्याच्या मोबाईलवर कबीरचा व्हिडिओ पाहताना म्हणाला. त्याचा आवाज ऐकताच सर्वांनी त्याच्याकडे पाहिले आणि त्याला पाहताच सर्वांचा चेहरा फुलला आणि मीडियाचे सगळे लोक त्याचे फोटो क्लिक करू लागले. मोबाईल बघत असतानाच आरव त्यांच्या दिशेने आला आणि आधीजवळच्या खुर्चीवर बसला. तेव्हा रिपोर्टर नेहा म्हणाली, सर, तुम्हाला 3 वर्षांनंतर भेटून खूप आनंद झाला. शेवटच्या वेळी आपण तुमच्या आणि रागिनी शेखवरचे नाटक लाईव्ह झाले होते तेव्हा भेटलो होतो, जिथे आम्हाला तुमचा एकही फोटो क्लिक करण्याची परवानगी नव्हती. आरव हसला आणि म्हणाला, पण आज मी तुम्हाला माझे खूप सारे फोटो क्लिक करण्याची परवानगी देतो, कारण आता मी स्टार डायरेक्टर झालो आहे आणि लवकरच तुम्ही मला पुन्हा एकदा लाईव्ह बघणार आहात. तसे मी आहे ना एक स्टार. अर्थात सर, मी पण तुमची खूप मोठी फॅन आहे, दुसरे रिपोर्टर हसत म्हणाले. आरवच्या चेहऱ्यावरही हसू उमटली. मग दुसऱ्या रिपोर्टरने विचारले, बाय द वे, तुम्ही तुमच्या फोनवर असे काय पाहत आहात ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर इतके मोठे हास्य येत आहे? काही वेळापूर्वी कबीर शेखावत यांनी केलेला तमाशा तुमच्या हसण्याचे कारण तर नाही ना? आरवने लगेच रिपोर्टरकडे पाहिले आणि आश्चर्याने विचारले, तमाशा? कसला तमाशा? आरवच्या प्रश्नावर सर्व पत्रकार एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. तेव्हा एका पत्रकाराने विचारले, आरव, तुम्हाला खरंच माहीत नाही की थोड्याच वेळापूर्वी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कबीरने काय केले? नाही, काय केले त्याने? आरवने काही माहीत नसल्याचा ड्रामा करत विचारले. आदीने हळूच मान हलवली आणि मनात म्हणाला, आदी हा पुन्हा मोठा रायता पसरवणार आहे. तयारीला लाग. साधना आणि अर्जुनही टी व्हीवर कबीरच्या बातम्या पाहत होते. तेव्हाच अर्जुनने त्याच्या वकिलाला फोन केला. त्याच्या वकिलाने अर्जुनचा कॉल पाहताच त्याने लगेच कॉल रिसीव्ह केला आणि म्हणाला, हॅलो, माझ्या मुलाने यावेळी तुरुंगात जाऊ नये वकील. त्याच्या जामिनाची आधीच व्यवस्था करा, नाहीतर उद्यापासून तुम्ही सगळे या शहरात दिसणार नाही. अर्जुन रागाने म्हणाला. त्याच्या बोलण्याने त्याचा वकील घाबरला आणि म्हणाला, नाही नाही सर, मी कबीर बाबाच्या जामिनाची व्यवस्था करणार आहे. जर त्या मीडियाच्या व्यक्तीने बाबावर गुन्हा दाखल केला तर पोलीस येण्याआधीच जामिनाची कागदपत्रे त्याच्या हाती येतील. टेन्शन घेऊ नका, आता कबीर बाबांना तुरुंगात जावे लागणार नाही. वकिलाने असे सांगताच अर्जुनने कॉल कट केला. मग टी व्हीवर चालू असलेल्या न्यूजची अँकर म्हणाली, या आता तुम्हाला थेट घेऊन जाते फिल्म आणि नाटकांचे डायरेक्टर आरव राठोड यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. शेवटी आरवने माझ्या धमकीला घाबरून माझी माफी मागण्याचे ठरवले आहे. अर्जुन मोठ्या अभिमानाने बोलला. त्याला बघून साधना मनात म्हणाली, आता मी यांना कसं समजावू की आरव ना त्यांची माफी मागणार ना रागिनीची. आज इतक्या वर्षांनी तो मीडियासमोर येतोय, त्यामुळे स्पष्ट आहे की तो नक्कीच काहीतरी मोठे करणार आहे आणि मला भीती वाटते की तो असे काहीतरी करेल ज्यामुळे तुम्ही खूप मेहनत करून जी प्रतिष्ठा निर्माण केली आहे ती जगासमोर मातीमोल होईल. तेव्हाच त्यांना टी व्हीवर आरव प्रेस कॉन्फरन्स घेताना दिसला. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.